नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक महेश सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अंक मालिका म्हणजे नंबर सिरीजचा सेकंड पार्ट बघायचा आहे. आपण फर्स्ट पार्ट बघितलेला आहे. ठीक आहे, चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. आजचा क्वेश्चन आहे मित्रांनो बघा, 400, 274, 209, 181, 172 आणि पुढे काय येईल? क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल आपल्याला विचारले. मग आपण अंकमालिकेचे क्वेश्चन बघत असताना जर नंबर जवळ असतील तर आपण काय घेतो? डिफरन्स घेतो म्हणलं होतं. आपण डिफरन्स घेऊ, काही ना काही आन्सर भेटेल तुम्हाला. बघा, 400 पासून 274 झालाय, नंबर कमी झालाय. कितीनं कमी झालाय मित्रांनो? बघा, 10तून 4 गेले 6 उरले, 9तून 7 गेले 2 उरले, 3तून 2 गेला 1 उरला, नंबर 126 न कमी झाला. पुढे चला, 274 पासून 209 झालेत, नंबर कमी व्हायला कितीनं? बघा, 14तून 9 गेले 5 उरले, 6 मधून 0 गेला 6 उरला, बरोबर आहे, -65. पुढे बघा, नंबर कमी व्हायलाय, 9तून 1 गेला 8 उरला, 10तून 8 गेले 2 उरले, बरोबर आहे. पुढे चला, नंबर कमी व्हायलाय बघा, 11तून 2 गेले 9 उरले, 7तून 7 गेला 0 उरले, बरोबर आहे. मग मला सांगा आता पुढे काय असेल? आपल्याला बघितल्या कळवलं आले काय? हा 5चा क्यूब प्लस 1 आहे. 5चा क्यूब 125 प्लस 1 126 असते. 65 म्हणजे 4चा क्यूब प्लस 1 आहे. 28 म्हणजे 3चा घन प्लस 1 आहे. आणि 9 म्हणजे 2चा घन प्लस 1 आहे. मग मला सांगा मित्रांनो पुढे काय असेल? 5 4 3 2 म्हणजे पुढे काय असणार आहे? 1 म्हणजे पुढे असेल 1 चा घन प्लस 1, बरोबर आहे. 1 चा घन 1च असतो, प्लस 1 म्हणजे 2. म्हणजे ह्या नंबर मधून तुम्हाला -2 केलं की पुढला नंबर भेटेल. 172 मधून जर 2 केले तर पुढे असणार आहे 170. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 170, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. किती? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 34 पासून 18 झालेत, नंबर अर्धा दिसताय का नाही मित्रांनो? काय झाले? 34 ला जर 2 न भागलं तर किती येतंय? 17 येतंय. आणि त्याच्यात प्लस 1 केलं तर 18 येते. 18 पासून 10 कसे झाले? तसंच 18ला जर मी 2 न भागलं तर 9 येतंय आणि त्याच्यात 1 ऍड केला तर 10 होतंय. मग पुढे काय असेल? तसंच 10 भागिले 2 करा, 5 येतंय. त्याच्यात 1 ऍड करा, 6 येतंय. मग पुढे काय असेल रे? 6 भागिले 2 करावं लागेल. किती येईल? 6 भागिले 2 3 येईल. त्याच्यात 1 ऍड केला तर पुढला नंबर येईल. किती येईल मग? 4. म्हणून या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी व्हॅल्यू किती येणार आहे मित्रांनो? 4 येणार आहे, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, या पद्धतीने या प्रश्नाचं लॉजिक असणार आहे. ठीक आहे, समजलंय? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला, पुढला प्रश्न आहे बघा, पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. नंबर काय दिसते तुम्हाला? जवळ दिसतेत का नाही मित्रांनो? मग गॅप जवळ असले की गॅप घ्यायचा, डिफरन्स घ्यायचा. 38 पासून 75 झाले बघा, नंबर वाढलाय कितीनं? 15तून 8 गेले 7 उरले, 6 मधून 3 गेले 3 उरले, नंबर प्लस झालाय 37 न. पुढे बघा बर, 12तून 5 गेले 7 उरले, 10तून 7 गेले 3 उरले, इथं पण प्लस 37 न वाढलाय. पुढे पण 37चाच गॅप आहे का बघा बर. 9तून 2 गेले 7 उरले, 4तून 1 गेला 3 उरला, 37 म्हणजे 37 चा डिफरन्स चालू आहे. म्हणजे पुढला नंबर काय असेल मित्रांनो? तर त्या 149 मध्ये जर 37 ऍड केलं तर पुढला नंबर भेटतोय. म्हणजे 149 मध्ये जर 37 ऍड केलं तर पुढला नंबर भेटेल. 9 7 16, हातचा आला 1, 5 आणि 3 8. म्हणजेच किती आलं? 186 आलं का नाही? म्हणजे पुढला नंबर किती असेल? 186 असेल, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. कुठं आहे? ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 186, ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा, लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस सिरीज शून्यानं चालू होते तुमची, शून्यानं जर सिरीज चालू होत असेल तर इथं लॉजिक लागत असताना लॉजिक काय काय असतं? तुम्हाला 3 लॉजिक चेक करायचे. पहिलं लॉजिक, घन करायचा आणि तोच नंबर मायनस करायचा. नसेल तर वर्ग करायचा, तोच नंबर मायनस करायचा. नसेल तर घन आणि वर्ग मायनस करायचा. या 3 पैकीच लॉजिक तुम्हाला शोधायचंय. बघा, शून्य कसं येईल? 1 चा घन केला तर 1 असते, -1 केला तर 0 येते. 1 चा घन 1, 1 -1 0. 8, 2 चा घन 8 असते का नाही? -2 केले तर 6 येते. म्हणलं का तुम्हाला? शून्यानं सिरीज सुरू झाली की घन किंवा वर्ग, तेच तुमचं लॉजिक बऱ्यापैकी असते. पुढे सांगा,
24 कसं येईल रे? 3चा घन मायनस 3, 3चा घन 27 मधून 3 गेल्यावर 24 वरती येत का नाही? तसंच पुढे असेल मग बघा, चांस 4चा घन किती असतो? 64 मायनस 4 केलं की 60 येते. पुढे बघा 5चा घन किती असतं? 125 मायनस 5 केलं तर 120 येते. येते का नाही? तसंच 6चा घन मायनस 6 आहे म्हणजे पुढे काय असेल? तर 7चा घन बरोबर आहे. तर 7चा घन किती माहित? तर 7चा घन मायनस 7 करा. 7चा घन किती येतो बघा? 7चा वर्ग 49. 49 गुणिले 7 करा एकदा. 7 9 63 हातचे आले 6. 7 चोक 28. 28 आणि 4 32 आणि 2 34. 7चा घन 343. तर 343 मधून तुम्हाला 7 मायनस करायचे. 13तून 7 गेले 6 उरले इथं राहिला 3. म्हणजेच पुढला नंबर किती असेल? 336 असेल का नाही? तर इथला नंबर असणार आहे 336 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसतंय. किती आहे? ऑप्शन नंबर 4. काय लॉजिक आहे? तर ज्या नंबरचा तुम्ही घन करताय तोच नंबर मायनस केलेला आहे. 1चा घन मायनस 1, 2चा घन मायनस 2, 3चा घन मायनस 3. ज्या नंबरचा घन करताय तोच नंबर तुम्हाला काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. हा सुद्धा प्रश्न बघा लॉजिक इथं वर्गाचाच आहे. काय दिसतं रे? तुम्हाला एक्सच्या ठिकाणी काय काढायचंय? बघा अल्टरनेट मध्ये 4 म्हणजे काय मित्रांनो? 2चा वर्ग आहे. 16 म्हणजे 4चा वर्ग आहे. 36 म्हणजे 6चा वर्ग आहे. आणि 64 म्हणजे 8चा वर्ग आहे. एक जागा सोडून आहे. एक नंबर सोडून बघा. 4, 16, 36, 64. पुढला नंबर काढायचा असता तर 10चा वर्ग आला असता. आता इथं बघा अल्टरनेट मध्ये हे सुद्धा काय आहेत? वर्ग आहेत रे. कुणाचे? बघा 196 कितीचा वर्ग आहे? 14चा वर्ग आहे. 144 12चा वर्ग आहे. 100 10चा वर्ग आहे. एक ओके. एक एक दोन दोनचा गॅप आहे. 14 12 10 म्हणजे पुढे काय असेल? 8चा वर्ग. 8चा वर्ग किती असतो? 64. म्हणून या एक्सच्या ठिकाणी काय येणार आहे? 64 येणार आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर 64 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. बरोबर आहे? तर या पद्धतीचं लॉजिक असणार आहे. ठीक आहे? समजलंय? चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा 17 30. चला डिफरन्स घेऊ. नंबर जवळ जवळचे आहेत. 17 पासून 30 झालेत मित्रांनो प्लस 13. 30 पासून 47 झालेत प्लस 17. आता पुढला नंबर माहित नाही काढायचा बरोबर आहे. आणि पुढला नंबर माहित नाही. आता बघा मित्रांनो, आता इथं 2-3 लॉजिक लागू शकतात. आता तुम्ही फसण्याचे चान्सेस जास्त असतात. कसं? तुम्ही जर विचार केलो 13 17. आता ह्या क्रमागत तुम्हाला कशा संख्या दिसतात? तर 13 17 ह्या मूळ संख्या आहेत. जर असं लॉजिक लागलं असतं तुमचं बघा 13 17 17च्या नंतरची मूळ संख्या 19 आहे. मग मला सांगा जर तुम्ही या 47 मध्ये 19 ऍड केलं तर पुढला नंबर भेटतोय तुम्हाला 9 7 16 हातचा आला 5 आणि 1 6 किती 66. तुमच्या ऑप्शन मध्ये 66 दिसतंय मित्रांनो. पण लगेच 66 ला टिक करायचं नाही. तुम्हाला पुढला नंबर चेक करावा लागेल 93 येते का नाही. चूक होतीये बघा कसं चुकतंय आता हे लॉजिक तुमचं बघा. 13 17 19 मग 19च्या नंतरचा क्रमागत मूळ संख्या कोणती आहे? 23 आहे का नाही? म्हणजे या 66 मध्ये जर तुम्ही 23 ऍड केले तर 93 यायला पाहिजे. येतंय का बघा बरं? 66 मध्ये जर तुम्ही 23 ऍड केले 6 आणि 3 9 6 आणि 2 8 89 येतंय मित्रांनो. 93 येते का? येत नाही. म्हणजे हे मूळ संख्येचं लॉजिक नाही आहे. बरोबर तुमचं इथं इथपर्यंत आलं बरोबर. पण पुढलं चुकलं का नाही क्रम? ऑप्शन मध्ये 66 दिसते आपण पुढले चेक करत नाही. इथंच चेक करतो आणि डायरेक्ट 66 ला टिक करतो. चुका होतात. ठीक आहे? म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगितलंय. ठीक आहे? तर लॉजिक हे मूळ संख्येचं नाही. दुसरं लॉजिक शोधावं लागेल तुम्हाला मग आता. आता दुसरा लॉजिक काय? चला पुढलं लॉजिक आपण बघूया. दुसरा लॉजिक बघा. डिफरन्स कितीचा होता? 13चा. इथं कितीचा होता? तर इथं होता 7तून 0 गेले 7 आणि 17चा डिफरन्स होता. आता मला सांगा क्रमागत ह्या ही विषम संख्या सुद्धा नाहीत. कारण 13च्या नंतरची क्रमागत विषम संख्या 15 यायला पाहिजे. मग तेही लॉजिक नाही मित्रांनो. मग आता गॅप घेऊन बघा. बघा इथं गॅप किती आहे? 13चा गॅप आहे. इथं किती आहे? 17चा आहे. म्हणजे डबल जर डिफरन्स घेतलं तर 13 आणि 17 मध्ये 4चा गॅप आहे का नाही? मग इथं जर 4चा गॅप असेल आणि जर क्रमागत 4-4चा गॅप असेल तर पुढे 13 17 17 प्लस 4 म्हणजे इथं किती पाहिजे? 21 पाहिजे का नाही? मग आता इथं जर 21 ऍड केलं तर पुढला नंबर काय पाहिजे मित्रांनो? 21 मध्ये 4 ऍड केल्याच्या नंतर पुढला नंबर 25 पाहिजे का नाही? किती पाहिजे? 25. 13 17 21 म्हणजे इथं काय पाहिजे? 25 पाहिजे. म्हणजे बघा क्रमागत 4-4चा गॅप चाललाय का नाही? ही सिरीज बरोबर येते का आपण चेक करूया. चेक करायची आपल्याला. चला बघा जर आपण 47 मध्ये 21 ऍड केलं तर पुढला नंबर भेटेल. पुढला नंबर किती भेटेल मग? 7 आणि 1 8 4 आणि 2 6 किती भेटेल? 68. ऑप्शन मध्ये 68 दिसते आपल्याला. इथंच थांबायचं नाही. मला सांगा 13 17 21 म्हणजे ह्या 68 मध्ये तुम्ही 25 ऍड केलं तर 93 भेटायला पाहिजे.
जर ते आलं तर समजायचं हे आपलं लॉजिक बरोबर आहे. मग 68 मध्ये 25 ऍड करा बरं. 8 आणि 5 13, हातचा आला 1, 7 आणि 2 9. आलं का नाही 93? हे बरोबर आहे. म्हणजे आपलं हे लॉजिक बरोबर होतं. म्हणून कन्फर्म या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी तुमचा आन्सर जे आलेला आहे किती आलेला आहे 68. म्हणजे क्वेश्चनचा आन्सर 68 आहे मित्रांनो, 66 नाहीये. ज्यानं मूळ संख्येचं लॉजिक अर्धपर्यंत चेक केलं, पुढलं चेक केलं नाही, त्याचा आन्सर चुकणार. म्हणून कधीही नंबर सिरीज मध्ये अर्ध लॉजिक चेक करायचं नाही, पुढलं तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. हा चला, डिफरन्स आहे बघा इथं. अल्टरनेट मध्ये डिफरन्स आहे. 90 पासून 70 झालेत, कमी झालाय नंबर 20 न. 70 पासून 55 झालेत, किती कमी झाला मित्रांनो? 10 तून 5 गेले, 5 उरले, 6 तून 5 गेला, एक -15 झाले. मग मला सांगा -20 -15 म्हणजे पुढे काय असेल? अजून 5 कमी करा, म्हणजे इथं येणार आहे, इथला नंबर येईल. -5 करा, मायनस जर 5 केले तर 15 मधून 5 गेले म्हणजे 10. बरोबर आहे. म्हणजे इथला नंबर -10 असेल. बरोबर आहे. 55 मधून जर 10 गेले तर इथं किती उरेल मित्रांनो? 45 उरेल का नाही? म्हणजे सुरुवात 45 न व्हायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर तुम्हाला 2 मध्ये दिसते. चला दुसरा बी नंबर तुम्हाला अल्टरनेट मधला लॉजिक कसं आहे बघा. 63 पासून 43 झालेत, किती कमी व्हायला? 3तून 3 गेला 0, 6तून 4 गेला 2, -20 व्हायला. 43 पासून 28 झाला, किती मायनस झाला बघा. 13तून 8 गेले, 5 उरले, आणि 3तून 2 गेला 1, -20 -15 म्हणजे इथं पण काय असणार आहे? -5 असणार आहे का नाही? मला सांगा 28 मधून जर 5 गेले तर पुढला नंबर भेटेल. 28 मधून 5 गेल्यावर पुढला नंबर काय येईल मित्रांनो? बघा बरं. बघा 63 -20 -15 बरोबर आहे. चेक करा एकदा. 13तून बघा, 13तून 8 गेले, 5 उरले, 3तून 2 गेलाय. बरोबर आहे. -20 -15, 5 चा जर गॅप घेतला तर -5 केलं तर -10 व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर -10 व्हायला पाहिजे. 5 चा गॅप आहे. -20 -15 म्हणजे -10 व्हायला पाहिजे. मग इथला नंबर काय येईल? 28 मधून जर 10 मायनस केले तर पुढला नंबर किती यायला पाहिजे? 18 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? मायनस करतोय आपण, पुढला नंबर 18 यायला पाहिजे. म्हणजे बरोबर आहे. तर आन्सर काय येईल? 45 आणि 18. ठीक आहे. बघा खाली -20 -15 अल्टरनेट मध्ये लॉजिक चालू आहे. वरी पण तेच आहे, -20 -15 -10. पुन्हा क्वेश्चनचा आन्सर असेल 45 आणि 18, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. तर या पद्धतीने लॉजिक आहे. पुढला प्रश्न. हा काय येईल रे? बघा अशी पण सिरीज असते मित्रांनो. कसं? मागचा नंबर प्लस होते बघा, दोघांची बेरीज 5 आणि 4 9 आलं का नाही? पुढला नंबर 9 आणि 4 13, मागचा नंबर प्लस व्हायला. 13 आणि 9 किती होतात? 22 होतात का नाही? 22 आणि 13 बघा, 3 आणि 2 5, 2 आणि 1 3, 35 आलं का नाही? म्हणजे पुढला काय असेल? 35 मध्ये 22 ऍड करा, तर 35 + 22 पुढला नंबर भेटेल. 5 आणि 2 7, 3 आणि 2 5, किती आलं? म्हणजे पुढला नंबर असेल 57, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. ठीक आहे. मागचा नंबर ऍड होत चाललाय. 5 आणि 4 9, 9 4 13, 13 आणि 9 22, 22 आणि 13 35, 35 आणि 22 किती? 57. पण पुढला नंबर असेल 57. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. बघा शून्य, मी आता सांगितलं होतं तुम्हाला, सिरीज शून्यानं चालू झाली की काय असतं? घन किंवा वर्गचा डिफरन्स घ्यायचा म्हणलं होतं. मग आता हे बघा, 1 चा घन 1 असतो, -1 केलं तर 0. 7 म्हणजे काय रे? 2 चा घन -1, 2 चा घन 8 असतो, 8 - 1 7. बघा 3 चा घन 27, -1 26. पुढे 4 चा घन 64, -1 63. झालं का नाही? म्हणजे सिरियली चाललंय. तर पुढे काय असेल? 5 चा घन -1, 5 चा घन किती असतो रे? 125. -1 करा, म्हणजे पुढला नंबर भेटेल 124. म्हणून इथं असणार आहे 124, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. ठीक आहे. घन -1, घन -1 लॉजिक चालू आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. बघा सिरीज लांब आली, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या लेक्चर मध्ये, सिरीज लांब आली की अल्टरनेटचं लॉजिक असते मित्रांनो. बघा इथं सुद्धा अल्टरनेटचं लॉजिक आहे. एक एक नंबर सोडून 14 13 -1 व्हायला का नाही? 13 -1 12, म्हणजे इथं काय असेल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी? 12 -1 म्हणजे काय असेल? इथला नंबर 11 असेल का नाही? क्वेश्चनचा आन्सर असेल 11, ऑप्शन नंबर फर्स्ट. पुढे काय लॉजिक चालू आहे दुसरं? बघा इथं पण अल्टरनेट चालू आहे. 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. वर काय चालू आहे? वरती अल्टरनेट मध्ये +1 चालू आहे आणि खाली अल्टरनेट मध्ये -1 चालू आहे. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल मग? 11 येईल, जे ऑप्शन नंबर कुठं आहे? फर्स्ट मध्ये आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, हा सुद्धा क्वेश्चन अल्टरनेट सिरीजचा आहे. बघा कसं? 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18. मग पुढे काय असेल रे? 18 + 3, तर 18 + 3 किती येईल मित्रांनो? 21, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसते. बाकी काही गरज नाही आपल्याला. वरी पण तीच चालू अल्टरनेट मध्ये. 15 आणि 3 18,
18 आणि 3 21, 21 आणि 3 24. अल्टरनेट मध्ये लॉजिक चालू आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन. हा, हे सुद्धा अल्टरनेट आहे. लांब सिरीज आली की समजायचं अल्टरनेट लॉजिक असतं. तुम्हाला सांगितलेलं आहे मी. बघा, 4 प्लस 2 6, 6 प्लस 2 8, एक नंबर सोडून, 8 प्लस 2 10. मग पुढे काय असेल? एक नंबर सोडून 10 प्लस 2 किती येईल? 12. म्हणून क्वेश्चनचा आन्सर असेल 12, ऑप्शन नंबर 4. बरोबर आहे. वरी सुद्धा अल्टरनेट चालू आहे. बघा, खाली प्लस 2 चालू आहे आणि वरी प्लस 4 चालू आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 आणि 20 आणि 4 24. वरी प्लस 4 अल्टरनेट मध्ये आणि खाली प्लस 2 अल्टरनेट मध्ये, असं लॉजिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न. लांब सिरीज आली की समजायचं अल्टरनेट लॉजिक आहे. बघा, तिसरा प्रश्न अल्टरनेट लॉजिकचा. ठीक आहे. 24 मायनस 2 22, मायनस 2 20, मायनस 2 18. पुढे काय असेल? मायनस 2 16, आहे का नाही? आपल्याला क्वेश्चन वरची व्हॅल्यू काढायच्या. बघा, 26 मायनस 2 24, मायनस 2 22, म्हणजे इथं काय असेल? मायनस 2. 22 मधून 2 गेल्यावर किती उरतात मित्रांनो? 20 उरतात. म्हणून आन्सर असेल क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 20, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने लॉजिक असणार आहे. पुढला प्रश्न आहे. बघा, इंटू होईल 3 दुनी 6, 6 त्रिक 18, 18 चोक 72, 72 गुणिले 5 360, 2 3 4 5, म्हणजे पुढे काय असेल? इंटू 6 असेल का नाही? करा बरं गुणाकार. 360 गुणिले 6, 6 0 0, 6 6 36, 7 आले 3, 6 त्रिक 18, 18 आणि 3 21, म्हणजे पुढला नंबर असेल 2160, जे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते 2160. ठीक आहे. या पद्धतीने लॉजिक असणार आहे. समजायलंय? अशा पद्धतीचे लॉजिक तुम्हाला हमखास परीक्षेत विचारले जातात. विचारलेलेच प्रश्न आहेत मित्रांनो हे सगळे. हा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ठीक आहे. सगळे प्रश्न हे एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. एकही प्रश्न असा नाही की एक्झाम मध्ये विचारलेला नाही. सर्वच्या सर्व प्रश्न विचारलेले आहेत. पहिला पार्ट आणि हा सुद्धा पार्ट मध्ये सगळेच क्वेश्चन. चला, 17 आणि 4 21, डिफरन्स घेऊ. 21 आणि 5 26, 26 आणि 6 32, 30 आणि 7 39. किती सोपं चालू आहे बघा. 4 5 6 7, म्हणजे पुढे काय असेल? गॅप 8 असेल का नाही? 39 मध्ये 8 ऍड करा, पुढला नंबर भेटून जाईल. तर 39 प्लस 8, 8 आणि 9 17, हातचा आला 1, म्हणजे पुढला नंबर 47 असेल, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. कुठं दिसतंय मित्रांनो? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे 47. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. बघितल्या बघितल्या कळलं पाहिजे मित्रांनो. 11चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे, हा 17चा वर्ग आहे, हा 324, 18चा वर्ग आहे, 529 23चा वर्ग आहे, 576 24चा वर्ग आहे. कितीचा वर्ग आहे? 24चा. म्हणजे येणारा आन्सर सुद्धा वर्गच पाहिजे. आता सगळेच वर्ग आहेत तुम्हाला ऑप्शन दिसणार, पण काही ना काही तर अल्टरनेट मध्ये लॉजिक असणार आहे मित्रांनो. कसं बघा, 12 प्लस 6 18, 18 प्लस 6 24, अल्टरनेट मध्ये आहे प्लस 6, आहे का नाही? वरी सुद्धा अल्टरनेट मध्ये काहीतरी शोधावं लागेल तुम्हाला. बघा, तर अल्टरनेट मध्येच आहे वर सुद्धा. 11 प्लस 6, आहे काय? बघा, 11 प्लस 6 17, 17 प्लस 6 23, म्हणजे पुढे काय असेल रे? 23 प्लस 6 असेल का नाही? 23 प्लस 6 किती होतंय? तर 23 प्लस 6 किती होतंय मित्रांनो? 29, म्हणजे 29चा वर्ग. तर 29चा वर्ग किती असतो मित्रांनो? तर 29चा वर्ग असतो 841. 29चा वर्ग किती असतो? 841. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. अल्टरनेट मध्ये स्क्वेअर चालू आहे, गॅप चालू आहे 6 6. चला नेक्स्ट. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. नंबर कमी कमी व्हायलेत. ठीक आहे. डिफरन्स घेऊ आपण. बघा, 36 पासून 30 झाले -6, 30 पासून 25 झाले -5, 25 पासून 21 झाले -4, मग -6 -5 -4, म्हणजे पुढे काय असेल? नक्कीच -3 असेल का नाही? 21 मधून 3 वजा करा, इथला नंबर भेटेल. 21 मधून 3 गेल्यावर किती उरतात मित्रांनो? 11 तून 3 गेले 8 उरले. किती आला? 18 आला का नाही? जर इथं 18 असेल आणि पुढे काय असेल? मग -2 पाहिजे. 18 तून 2 गेल्यावर 16 यायला पाहिजे. येते का नाही पुढला नंबर? येते, म्हणजे कन्फर्म इथं 18 आहे. आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. पुढला नंबर चेक केल्याशिवाय आन्सर टिक करायचं नाही. कदाचित लॉजिक इथपर्यंत बरोबर येते, पुढलं लॉजिक चुकीचं होतंय. बरोबर आहे. म्हणून पुढला नंबर कन्फर्म येईपर्यंत आन्सर टिक करायचं नाही. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. चला, जवळ जवळ नंबर दिसतात मित्रांनो. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17, 3 3चा गॅप दिसायला. तर पुढे काय असेल मग? 17 प्लस 3. सोपा प्रश्न आहे.
तर 17 + 3 20 म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 20, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने असणार आहे. हा पुढला प्रश्न अल्टरनेट मध्ये आहे बघा मित्रांनो. हे सुद्धा कसं बघा, 30 + 6 36, 36 + 6 42, पुढे काय असेल रे, 42 + 6 म्हणजे पहिल्या रिकाम्या जागा आन्सर आला 48. सुरुवात 48 न व्हायला पाहिजे, हे ऑप्शन तर येणारच नाही तुमचं. आता सुरुवात 48 न 3 ऑप्शन मध्ये आहे. पुढे बघा, आता हेच लॉजिक शोधावं लागेल तुम्हाला. इथं मायनस व्हायला नंबर, किती मायनस व्हायला बघा, 75 पासून 69 झाले, -6 होईल, -6 उलालाय, बरोबर आहे. इथं सुद्धा -6 उलालाय, म्हणजे इथं पण काय असणार आहे, -6 असेल. तर 63 मधून 6 मायनस करा, 13 तून 6 घातले, 7 उरले, बरोबर आहे. इथं 5 म्हणजे इथं नंबर असणार आहे 57. म्हणजेच दोन लगातार नंबर, एक 48 असेल आणि एक 57 असेल. पहिला 48, दुसरा 57 कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसतंय. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, या पद्धतीने या क्वेश्चनचं लॉजिक असणार आहे. पुढे जाऊ. ठीक आहे, तर मित्रांनो या पद्धतीने या लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं आहे, अंकमालिकेचा सेकंड पार्ट बघितलेला आहे. पुढील पार्ट मध्ये आपण भेटूया. धन्यवाद.